तर आर्थिक परिस्थिती जरा नाजूकच होती आमची. आणि शैक्षणिक प्रवास म्हटलं तर माझं 4थी पर्यंत शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळामध्ये झालं. लॉ करत होते तेव्हा 3rd इयरला असताना लॉकडाऊन पडलं. मग लॉकडाऊन पडल्यावरती मी इंटर्नशिप, आता घरी बसून तर काय करणार आपण, म्हणून मग मी इंटर्नशिप करायला माळशिरसला गेले. आमचा तालुका माळशिरस होतो. मग माळशिरसला मी करत असताना तिथं मला समजलं की JMFC एक पोस्ट आहे. मग तिथून पुढं माझ्या JMFCला सुरुवात झाली. लेक्चर झाले की मी लायब्ररीला बसायची. 4 वाजेपर्यंत आपली लायब्ररी, कॉलेजची लायब्ररी 4:30 वाजेपर्यंत असायची. 4:30 पर्यंत लायब्ररीत बसायचे. नंतर मी बसला जायचे. तिथून 5:30ला बसला बसले की घरी जायला मला 6:30 वाजायचे. मग तिथं गेल्यावरती थोडंसं फ्रेश व्हायचं, घरचं काम करू लागत होतं. मग ते काम केल्यानंतर परत आपला स्टडी करायचा, रिवाईज करायचं काय झालंय ते, आणि नंतर परत दुसऱ्या दिवशीचा प्रवास असाच चालू राहायचा माझा. अडथळे म्हटलं तर आर्थिक होते, पण माझ्या घरच्यांच्या, आता माझी परिस्थिती आर्थिक नाजूक होती, पण माझ्या घरच्यांनी मला कधी त्याची जाणीव होऊन दिली नाही. म्हणजे समजा मला फॉर एक्झाम्पल मला 500 रुपये लागायचे, तर त्यांनी मला 1000 रुपये लगेच पाठवले. म्हणजे मला कधीच असं दाखवून दिलं नाही की हां तुला आर्थिक अडचणी काय आहेत. तो जेव्हापासून फॉर्म भरतो तेव्हापासून गावातल्या लोकांना माहीत असतं. म्हणजे जरी आपण ठरवलं की आपण नाही सांगायचं, पण ते त्यांना माहीत असतं. मग ते एक मॉरल प्रेशर आपल्यावरती राहतं की हां आपल्याकडून अपेक्षांचं ओझं खूप राहतं. मग माझी तर एक इच्छा आहे की कोणी सांगूच नाही जोपर्यंत आपण प्रिपरेशन करतोय की हां मी एक्झामचं तयारी. आपलं यश हे आपल्या एकट्याचं नसते, आपल्या यशात खूप साथीदार असतात. आता माझ्या फॅमिली, माझे आजी आजोबा, त्यांची पहिल्यापासून इच्छा होती मुलींनी शिकावं, त्यांना मुलगी नाही आहे, मग त्यांचे नातवंडांनी शिकावं अशी त्यांची. पहिल्यांदा प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले, कसं आहे काय आहे, कोणते बेरेक लागतात, किती सब्जेक्ट आहेत, सिलेबसपासून. त्याला क्रायटेरिया एक आहे की JMFCला तुम्ही तुमचे एकही वर्षात एकही सब्जेक्ट बॅकला नसायला पाहिजे आणि 55% पास पाहिजे, ॲव्हरेज मार्क्स पाहिजेत, तर तुम्ही एलिजिबल होऊ शकता JMFC देण्यासाठी. आत्ता सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शन म्हटलं तर मोबाईल फोन आहे. म्हणजे आपण त्याचे चांगले पण उपयोग आहेत आणि वाईट पण आहेत, साईड इफेक्ट पण खूप आहेत. मग आपण मोबाईल यूज करताना कोणत्या गोष्टीसाठी करतोय, आपण कशासाठी मोबाईल यूज करतोय ह्याचं भान ठेवलं पाहिजे. म्हणजे आपण त्याला दुर्लक्ष केलं तर अडचणी नसतात. आता एक असतं की मुली शिकतायत, आता गावाकडे तर असतं मुलगी एवढी शिकते, आता तिचं लग्न कधी करायचं, हा इश्यू येतो. म्हणजे माझ्या घरी पण रोज यायचे लोक, हा मुलीचं लग्न कधी करताय, काय होतंय. नमस्कार, मी धीरज घोरपडे. आपलं सर्वांचं स्वागत आहे विचारमंथनवर. आत्तापर्यंत विचारमंथनवर फार वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामधल्या लोकांसोबत आपण विचारमंथन केलेलं आहे. जसं की पत्रकार असतील, वकील असतील, कृषी तज्ज्ञ असतील, किंवा योगा इन्स्ट्रक्टर असतील, किंवा ट्रॅव्हलर असतील. पण आत्तापर्यंत कोणत्याच चॅनलवर न्यायाधीशांसोबत पॉडकास्टही झालेलं नाही. पण आज ते भाग्य विचारमंथनला लाभलेलं आहे. त्या संदर्भात आपल्यासोबत विचारमंथन करण्यासाठी कुमारी नीलम रुपनवर मॅडम आज आपल्यासोबत. तुमचं खूप खूप स्वागत आहे मॅडम विचारमंथनवर. तर नीलम रुपनवर यांचं काही दिवसापूर्वी JMFCमध्ये म्हणजे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी ते आपल्यासोबत उपस्थित आहेत. तर माझा पहिला प्रश्न आहे की तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड नक्की काय होतं आणि तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता? तर माझे वडील ट्रक ड्रायव्हर आहेत आणि माझी आई, म्हणजे आमची शेती आहे, आई शेती प्लस हाऊसवाईफ दोन्ही कामं करते आणि आम्ही आईला शेतीमध्ये मदत करायचो. तर आर्थिक परिस्थिती जरा नाजूकच होती आमची. आणि शैक्षणिक प्रवास म्हटलं तर माझं 4थी पर्यंत शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळामध्ये झालं. तिथून पुढं 5वी ते 10वीचं शिक्षण रामलिंग विद्यालय कुरबावी आमच्या गावामध्येच झालं. नंतर 11वी 12वी मला लॉला ॲडमिशन घ्यायचं होतं, म्हणून मी 11वी 12वी सायन्सला घ्यायचं ठरवलं. मग इंग्लिश मिडियमचं स्कूल एक जवळ होतं वालचंदनगरला, त्याचं नाव भारत चिल्ड्रन्स अकॅडमी अँड ज्युनियर कॉलेज वालचंदनगर. मग तिथून ते झालं 12वीपर्यंत. नंतर मी लॉला ॲडमिशन घेतलं वसंतराव पवार लॉ कॉलेज बारामती. मग ते ज्यावेळेस लॉ करत होते तेव्हा 3rd इयरला असताना लॉकडाऊन पडलं. मग लॉकडाऊन पडल्यावरती मी इंटर्नशिप, आता घरी बसून तर काय करणार आपण, म्हणून मग मी इंटर्नशिप करायला माळशिरसला गेले. आमचा तालुका माळशिरस होतो. मग माळशिरसला मी करत असताना तिथं मला समजलं की JMFC एक पोस्ट आहे. मग तिथून पुढं माझ्या JMFCला सुरुवात झाली. तर JMFCच्या अभ्यासादरम्यान किंवा JMFCच्या अभ्यासामध्ये फायदेशीर ठरण्यासाठी कॉलेजचं किती योगदान ठरतं बरं?
आपण खरं तर लेक्चर आहेत ना रेग्युलर केले पाहिजेत. म्हणजे आता मी तर अपडाऊन करत होते घरून. आमच्या इथून 22 ते 25 किलोमीटर येण्याचा आणि 22 ते 25 किलोमीटर जाण्याचा प्रवास आहे. मग मी सकाळी लवकर उठून यायचे, इथे येऊन लेक्चर्स अटेंड करायचे रेग्युलरली. मग नंतर लेक्चर्स झाले की मी लायब्ररीला बसायची. 4 वाजेपर्यंत आपली लायब्ररी, कॉलेजची लायब्ररी 4:30 वाजेपर्यंत असायची. 4:30पर्यंत लायब्ररीत बसायचे. नंतर मी बसला जायचे. तिथून 5:30ला बसला बसले की घरी जायला मला 6:30 वाजायचे. मग तिथं गेल्यावरती थोडंसं फ्रेश व्हायचं, घरचं काम करू लागत होतं. मग ते काम केल्यानंतर परत आपला स्टडी करायचा, रिवाईज करायचं काय झालंय ते, आणि नंतर परत दुसऱ्या दिवशीचा प्रवास असाच चालू राहायचा माझा. ह्या सर्व गोष्टी झाल्या, तर तुम्हाला या JMFCच्या प्रवासादरम्यान महत्त्वाचे अडथळे नक्की कोणते आले? अडथळे म्हटलं तर आर्थिक होते, पण माझ्या घरच्यांच्या, आता माझी परिस्थिती आर्थिक नाजूक होती, पण माझ्या घरच्यांनी मला कधी त्याची जाणीव होऊन दिली नाही. म्हणजे समजा मला फॉर एक्झाम्पल मला 500 रुपये लागायचे, तर त्यांनी मला 1000 रुपये लगेच पाठवले. म्हणजे मला कधीच असं दाखवून दिलं नाही की हां तुला आर्थिक अडचणी काय आहेत. आणि दुसरी अडचण एक असते की आता आपण प्रिपरेशन करत असतो, आता आपण गावातले लोक असतील ना, तर आपण फॉर्म भरतो, जेव्हापासून फॉर्म भरतो तेव्हापासून गावातल्या लोकांना माहीत असतं. म्हणजे जरी आपण ठरवलं की आपण नाही सांगायचं, पण ते त्यांना माहीत असतं. मग ते एक मॉरल प्रेशर आपल्यावरती राहतं की हां आपल्याकडून अपेक्षांचं ओझं खूप राहतं. मग माझी तर एक इच्छा आहे की कोणी सांगूच नाही आहे जोपर्यंत आपण प्रिपरेशन करतोय की हां मी एक्झामचं तयारी करतो. पण मी दुर्लक्ष करून मी तयारी केली, त्यामुळं यश भेटलं मला. तुम्हाला काय वाटतं तुमच्या JMFCच्या प्रवासामध्ये कुटुंबाचं आणि गुरूंचं किती योगदान आहे? हां, कारण आपलं यश हे आपल्या एकट्याचं नसते. आपल्या यशात खूप साथीदार असतात. आता माझ्या फॅमिली, माझे आजी आजोबा, त्यांची पहिल्यापासून इच्छा होती मुलींनी शिकावं, त्यांना मुलगी नाही आहे, मग त्यांचे नातवंडांनी शिकावं अशी त्यांची इच्छा होती. माझ्या चुलत्यांचा भरपूर हातभार आहे. परत माझे आईवडिलांचं तर खूप कष्ट आहे. नंतर शिक्षणामध्ये पहिले पण 10वीपर्यंतच्या शिक्षकांचा खूप हातभार. नंतर इंग्लिश मिडियम होतं, इंग्लिश मिडियमचं कॉलेज होतं, त्यामुळे तिथल्या शिक्षकांचा पण खूप हातभार लागला. मग कॉलेजला असताना सगळे कॉलेजमध्ये, आता कॉलेजचे सब्जेक्ट असतात JMFCला, मग त्यांनी आपल्याला कुठं डाऊट येत असेल तर ते डाऊट क्लिअर करायचे. परत कॉलेजमधले काही शिक्षक असतील त्यांना मी ॲन्सर शीट, मेन्सचे ॲन्सर शीट दाखवायचे, ते मला चेक करून द्यायचे. म्हणजे एवढ्यापर्यंत मदत केली. त्यांचं खूप योगदान आहे माझ्या यशामध्ये. आणि कुटुंबाचं तर खूपच आहे. त्यात माझी बहीण पोलीस आहे, त्यामुळं तिनं आर्थिक मदत, तिचे 2 वर्षापूर्वी माझ्या सिलेक्शन अगोदर तिचं सिलेक्शन झालं होतं, मग तिची पण ह्यात खूप मदत झालेली आहे. JMFCचा अभ्यास करणं काही 1 आणि 2 वर्षाचं काम नाही, त्याला जवळपास 2-4 वर्ष स्टडी कंटिन्यूस केला तर ती सिलेक्शन होतं. तर याची तुम्ही विद्यार्थी दशेतून कशी सुरुवात केली? मी 2021मध्ये जेव्हा मी कोर्टात इंटर्नशिप करत होते, तेव्हा मला समजलं की ज्युडिशरी एक करिअर ऑप्शन खूप चांगलं आहे मुलींसाठी, तर खास करून खूप चांगलं आहे. मग त्यांनी सांगितलं तुम्ही JMFCची पण तयारी करा. तिथल्या साहेबांशी संवाद साधल्यावरती मग ते म्हटले की करा. मग मी पहिल्यांदा प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले, कसं आहे काय आहे, कोणते बेरेक लागतात, किती सब्जेक्ट आहेत, सिलेबसपासून. त्याला क्रायटेरिया एक आहे की JMFCला तुम्ही तुमचे एकही वर्षात एकही सब्जेक्ट बॅकला नसायला पाहिजे आणि 55% पास पाहिजे, ॲव्हरेज मार्क्स पाहिजेत, तर तुम्ही एलिजिबल होऊ शकता JMFC देण्यासाठी. मग तो क्रायटेरिया फुलफिल करण्यासाठी मी असं ठरवलं की माझं कधीच बॅक नाही. आणि मी कॉलेजमध्ये म्हणजे फर्स्ट रँकर होते कॉलेजमध्ये 5ही वर्षाला, त्यामुळे मला काही तो कधी प्रॉब्लेम आलेला नाही आहे. आता सध्या जी लोक भरपूर स्पर्धा परीक्षांसाठी जे तयारी करतात, त्या विद्यार्थ्यांनी शालेय दशेत असताना किंवा कॉलेजमध्ये असताना कोणत्या गोष्टींचं भान ठेवणं गरजेचं असं वाटतं मला? आता सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शन म्हटलं तर मोबाईल फोन आहे. म्हणजे आपण त्याचे चांगले पण उपयोग आहेत आणि वाईट पण आहेत, साईड इफेक्ट पण खूप आहेत. मग आपण मोबाईल यूज करताना कोणत्या गोष्टीसाठी करतोय, आपण कशासाठी मोबाईल यूज करतोय, ह्याचं भान ठेवलं पाहिजे. आता म्हटलं तर आपण मोबाईल घेतला, एकदा मोबाईल घेतला की मुलं तास 2-2 तास मोबाईल ठेवत नाहीत. आता मी जेव्हा मोबाईल यूज करायचे, ज्यावेळेस कॉलेजमध्ये होते, तर मला असं वाटायचं की आपले आई वडील काय करतात, आपण कशासाठी मोबाईल घेतोय, हे पहिल्यांदा भान ठेवलं पाहिजे. आणि गावाकडं तर असं असतं की मुलींना किती शिकताय, आता आपला कोर्स तर खूप मोठा आहे, 5 वर्षाचा असतो लॉचा कोर्स, तर मग ते म्हणतात अजून किती शिकणार आहे, किती राहिलंय, हा विचार हा प्रेशर राहतं आपल्यावरती. मग त्यांनी त्याचं दुर्लक्ष करून चांगला अभ्यास केला पाहिजे. महिला म्हणून तुम्हाला हे सगळ्या प्रिपरेशनमध्ये काय अडचणी आल्या का? म्हणजे अडचणी तशा एवढ्या नसतात बरं का. म्हणजे आपण त्याला दुर्लक्ष केलं तर अडचणी नसतात. आता एक असतं की मुली शिकतायत, आता गावाकडे तर असतं मुलगी एवढी शिकते, आता तिचं लग्न कधी करायचं,
हा इश्यू येतो. म्हणजे माझ्या घरी पण रोज यायचे लोक, हा मुलीचं लग्न कधी करताय, काय होतंय. तर माझ्या घरच्यांनी ते कधी माझ्यापर्यंत पोहोचू दिलं नाही, कारण त्यांना शिकवायचं होतं मला. म्हणजे माझी बहीण, मी, आम्ही दोघी खूप म्हणजे पहिल्यापासूनच चांगले शिक्षणात होतो, त्यामुळे त्यांनी मला शिकवलं आणि तो प्रॉब्लेम कधी येऊ दिला नाही. आणि आपलं पण आपण ठरवलेलं असतं ना की आपण करायचंय, शिकायचंय. GMFCचे प्रिपरेशन करताना नक्की कोणकोणते विषय असतात ज्यावर फोकस करणं गरजेचं आहे, आणि त्यामुळे तुम्हाला ज्या अडचणी आल्या एखाद्या विषयामध्ये तर त्या तुम्ही कशा रिझॉल्व्ह केल्या? GMFCचे प्रिपरेशन करताना प्रिलिम्सला 12 विषय आहेत ओके. आणि मेन्सला 12 आहेत. पण आत्ता सध्या न्यू क्रिमिनल लॉज आलेत, त्यामुळं आत्ता 15 विषय वाढलेत, कारण ते जुने पण विचारणार आहेत आणि नवीन पण विचारणार आहेत. आत्ताच नोटिफिकेशन GMFCचं आलं आहे. तर त्याच्यात करताना एक असतं प्रोसिजर लॉ, सगळ्यांनाच अवघड जातो. म्हणजे आता समजा CPC असेल तर त्याला ऑर्डर पण आहेत आणि सेक्शन्स पण आहेत. मग ते मला थोडं अवघड जायचं, कारण प्रोसिजरचं काय वाचायचं, ह्याचं सेक्शनचं काय वाचायचं. मग मी काय करायचे, यूट्यूबला लेक्चर्स बघायचे, हे बघायचं ते बघायचं, असं ठरवून त्याची लिंकिंग लावून काय काय होतंय. मग तसं करत करत मी एवढा अभ्यास केला की ते विषय मला आता सगळ्यात सोपे जायला लागलेत. अशी एखादी ट्रिक आहे का की तुम्हाला अभ्यास करताना फार फायदेशीर ठरली की बाबा, कारण काय होतं बहुतांश वेळा विद्यार्थी दशेत मुलांना अभ्यास करू वाटत नाही, बट ती कसं तुम्ही अचीव केलं? माझं म्हणजे टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर मी माझं टाईम मॅनेजमेंट खूप छान केलं होतं. मी सकाळी 5ला उठायचे, व्यायाम करायचे, नंतर मेडिटेशन करायचे. मेडिटेशन केल्याने आपला दिवस खूप छान जातो सकाळपासून संध्याकाळपर्यंत. मग मी 6ला लायब्ररीत जायचे उठून. परत माझं शेड्यूल असायचं 6 ते 9पर्यंत करणार, नाश्ता करणार, नंतर 12पर्यंत करणार, 12-1ला जेवण करायचे, नंतर अभ्यास करायचे, 11ला परत लायब्ररीतून 10:30-11ला रूमवर जायचे. असं माझं शेड्यूल ठरलं होतं. आपण ज्यावेळेस आपलं टाईम मॅनेजमेंट करेल ना, तेव्हा कधीच आपल्याला अडथळे येत नाहीत. आणि टाईम मॅनेजमेंट करून अभ्यास केला तर अभ्यास खूप छान होतो. तुमचा या GMFC प्रिपरेशनसाठी काय विद्यार्थ्यांचा ग्रुप होता का तुमचं आपलं एकटं प्रिपरेशन चाललं? आता तसं बघितलं गेलं तर सगळेजण पुण्यात जातात, कुठं जातात अभ्यास करायला. पण मी एक्सेप्शन असेल कदाचित, कारण मी घरी राहून अभ्यास केलेला आहे माझा. म्हणजे मी लायब्ररीला जात होते, थोडे दिवस राहिले बारामतीमध्ये, लायब्ररीला जात होते, पण मी स्वतः एकटीनं अभ्यास केलेला आहे. तुम्ही एवढ्या लहान वयात पहिल्याच अटेम्प्टमध्ये GMFC क्लिअर केली, न्यायाधीश झाला. तुमची जबाबदारी कशी पाहता? कारण एवढ्या कमी वयात एवढी मोठी जबाबदारी पेलणं अवघड काम आहे. हो, पण मी लॉकडाऊनमध्ये मला असं वाटलं की मी इंटर्नशिप करणं गरजेचं आहे, कारण आता बसून काय करणार आहे. त्यामुळे मी त्यावेळेस 1 वर्ष कोर्टात गेले, नंतर मेन्स झाले. इंटरव्ह्यूच्या वेळेस पण मी 2-3 महिने कोर्टात गेले आणि अजून पण मी कोर्टात जाते. म्हणजे तोपर्यंत आता जॉईनिंग होईपर्यंत काय करणार म्हणून कोर्टात जाते. त्यामुळे ते आपल्याला मदत होईल. आणि ट्रेनिंग एक आहेच, त्याच्यात शिकवून काढतात सगळे. फ्रेशर खूप आहेत की त्यांना शिकवून काढतात ते. आपण बघतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये जाण्यासाठी ना काहीतरी गुण असणं गरजेचं आहे त्याच्या क्षेत्राला रिलेटेड. तर GMFCमध्ये सिलेक्ट होण्यासाठी किंवा न्यायाधीश होण्यासाठी कोणते महत्त्वाचे गुण आहेत की जे फार फायदेशीर ठरतात सिलेक्शनसाठी किंवा पुढं परत नंतर काम करताना पण? एक पहिलं तर आहे की न्यायाधीश होण्यासाठी आपण इम्पार्शल असलं पाहिजे. आपण कधीच कुठल्या गोष्टीचा भेदभाव नाही केला पाहिजे. आपण एक चांगलं लिसनर असायला पाहिजे. म्हणजे काय होईल, आणि अभ्यासात कन्सिस्टन्सी असली पाहिजे. आता न्यायाधीश, वकिलांचा अभ्यास तर सतत चालूच राहतो. त्यांच्याकडे वेगवेगळे मॅटर असतात. त्यांना अभ्यास हा आयुष्यभर जोपर्यंत त्या पदावर आहे तोपर्यंत करावाच लागतो. तुम्ही जे आत्तापर्यंत स्टडी केला आहे, तुम्ही पण ग्रामीण भागात नाही आता, हो. तर ग्रामीण भागात येणाऱ्या आणि प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? हा एक पहिल्यांदा काय होते, ग्रामीण भागातील मुलांचा हा व्ह्यू असतो की आपण शहरी भागात गेल्यावरती शहरातल्यांबरोबर आपलं कॉम्पिटिशन कसं राहील, आपल्याला सुखसुविधा कमी आहेत. तर खरं म्हणायला गेलं तर ग्रामीण भागातील लोकांकडे अभ्यास करण्याची जास्त म्हणजे चिकाटी असते. त्यांना कष्टाची जाणीव असते. ते कधी डिमोटिवेट होऊ शकत नाहीत, कारण आता मुलांना कसं आयतं मिळालं की सगळं जातात, त्यांना वाहून जातात त्यात. काही त्यांना एवढी त्याची जबाबदारी राहत नाही, जबाबदारीची जाणीव राहत नाही. पण ग्रामीण भागातील मुलांचं कसं असतं, हा बाबा आपले आईवडील कष्ट करतात, त्यांना लहानपणापासून कष्टाची जाणीव असते. त्यामुळं ते चांगलं करू शकतात शहरातल्या मुलांपेक्षा. आणि कधी डिमॉरलाइज व्हायचं नाही, डिमोटिवेट कधीच व्हायचं नाही ग्रामीण भागातील मुलांनी. परत अजून काही प्रिपरेशन करताना हा कधी होणार आहे, काय आहे, असे असेल काही इश्यू असतील तर त्याला दुर्लक्ष करून अभ्यास करायचा. म्हणजे प्रतिकूल परिस्थिती हीच ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी मोटिवेशन आहे. मोटिवेशन आहे खरं तर. बरोबर आहे. तर तुम्ही आज सध्या तुम्ही लॉ केलेलं आहे, त्यानंतर प्रिपरेशन केले, तर जे लॉ करतात स्टुडंट त्यांना ओव्हरऑल अजून काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? लॉमधून भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहेत, जसे की GMFC आहे. नंतर बिझनेस लॉमध्ये लॉ केलं तर कॉर्पोरेशनमध्ये आहेत.
परत लेबर लॉ, कंपनी, भरपूर क्षेत्रामध्ये लॉवाल्यांना करिअर म्हणून आहे. आता निबंधकची एक पोस्ट आहे, ती पण लॉ ग्रॅज्युएट मुलं देऊ शकतात. ओके. तुम्ही तुमचा जो प्रवास झाला आतापर्यंत जेम्सचा फारच प्रतिकूल परिस्थितीतून अनुकूल परिस्थितीकडे झाला आणि तुम्ही यातून यश पण मिळवलं आणि यश मिळालं त्याबद्दल तुम्हाला विचारमंथनकडून खूप खूप अभिनंदन. थँक्यू. आणि तुम्ही जो तुमच्या बिझी शेड्यूलमुळे कारण असं तुमच्यावर काय म्हणतात अभिनंदनाचा वर्षाव पडत असेल, तुम्हाला भरपूर ठिकाणी सत्कार वगैरे आहेत, पण तिथून पण तुम्ही टाईम काढून विचारमंथनला वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी विचारमंथनकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.